12.5 कोटी जनतेला थेट लाभ देणारे सरकार घालवायचे का? शरद पवारांच्या टीकेवर मुंडेंचा सवाल। राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार सध्या कोल्हापूर दौऱ्यावर असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षातील नेत्यांवर आमदारांवर ते हल्लाबोल करत आहेत। कागल येथे समरजित घाटगे यांचा राष्ट्रवादी पक्षप्रवेश केल्यानंतर शरद पवारांनी भाषण करताना मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर हल्लाबोल केला। त्यानंतर महायुती सरकारच्या धोरणांवर टीका करताना राज्यातील हे सरकार घालवायला पाहिजे असं म्हणत शरद पवारांनी राज्य सरकारवर टीका केली। राज्याचे कृषी मंत्री आणि कधी काळी शरद पवारांचे विश्वासू साथीदार असणाऱ्या धनंजय मुंडेंना परभणी जिल्ह्यात दौऱ्यात या संदर्भात प्रश्न विचारण्यात आला। यावर बोलताना त्यांनी शरद पवारांनी केलेल्या टीकेला सौम्य शब्दात प्रत्युत्तर दिलं। महाराष्ट्रातील 12.5 कोटी जनतेला प्रत्यक्ष लाभ देणारे सरकार घालवायचं आहे का, असा सवाल धनंजय मुंडे यांनी विचारला। कृषी मंत्री धनंजय मुंडे सध्या मराठवाड्यातील नुकसानग्रस्त आणि पूरग्रस्त भागात भेट देऊन पाहणी करत आहेत। येथील शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहेत। दरम्यान कोल्हापूर येथील जाहीर सभेत भाषण करताना शरद पवारांनी महायुती सरकारवर टीका केली। तसेच हे महायुतीचे सरकार आपल्याला राज्यातून घालवायचं आहे असंही त्यांनी म्हटलं होतं आणि त्याच अनुषंगाने धनंजय मुंडेंना परभणी दौऱ्यात प्रश्न विचारण्यात आला। त्यावेळी त्यांना हे माहितीच आहे की महाराष्ट्रातील 12.5 कोटी जनतेला प्रत्यक्ष लाभ देण्याचं काम हे सरकार करत आहे। मग हे योजनांचा थेट लाभ देणारं सरकार घालवायचं आहे का, असा सवाल धनंजय मुंडे यांनी विचारला। कळत नाही मला कारण तर समजलं पाहिजे। आता आपण एवढ्या मोठ्या नेत्यांच्या समोर बोलणं आमच्यासारख्या लहान पामरांना शोभत नाही। पुन्हा आमच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीची टीका होते, पण घालवायचं का कळत नाही। लक्षात तर आलं पाहिजे की काय घालवायचं। लाडकी बहीण योजना आम्ही बहिणीला आमच्या सक्षम केलं, महिलांना सक्षम केलं, शेतकऱ्यांना सक्षम केलं, आमच्या भावांना या ठिकाणी आर्थिक मदत करा, सगळ्या गोष्टींनी मदत केली। ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करतोय म्हणून सरकार घालवायचंय का? म्हणजे महाराष्ट्राच्या 12.5 कोटी जनतेला प्रत्यक्ष लाभ देणारं सरकार आज महाराष्ट्रात आहे, एवढं चांगलं काम करत आहे, ते घालवायचं कशासाठी? याचं उत्तर मात्र आपणही आदरणीय पवार साहेबांना विचारलं पाहिजे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, परभणी।